राज्यातल्या आश्रमशाळांमध्ये शिकणारी मुलं असुरक्षित आहेत का असा प्रश्न आता निर्माण झालाय। कारण गेल्या 2 वर्षात आश्रमशाळांमधील 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय आणि याच्यामध्ये अपघाती मृत्यूंची आणि सर्पदंशाने मृत्यूंची संख्या सुद्धा मोठी आहे। या संदर्भातला हा सविस्तर वृत्तांत बघूयात। राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणारे लाखो आदिवासी विद्यार्थी सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता निर्माण झालाय। गेल्या 2 वर्षांमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी सध्या समोर आली आहे। गडचिरोलीतल्या धानोरा तालुक्यातील आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंश झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवरती आलाय। सरकारी आकडेवारीनुसार गेल्या 2 वर्षांमध्ये गंभीर आजारानं शासकीय आश्रमशाळेतील 182 आणि अनुदानित आश्रमशाळेतील 91 असे मिळून 273 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं एकूण प्रमाण हे जवळपास 47% इतकं आहे। अपघातामध्ये शासकीय आश्रमशाळेतील 155, अनुदानित आश्रमशाळेतील 73 असे मिळून 228 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय आणि या मृत्यूचं प्रमाण 39% आहे। गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शासकीय आश्रमशाळेतील 25, अनुदानित आश्रमशाळेतील 30 अशा मिळून एकूण 55 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे आणि हे प्रमाण आहे 9%। सर्पदंशानं शासकीय आश्रमशाळेतील 22, अनुदानित आश्रमशाळेतील 6 मिळून 28 विद्यार्थ्यांचा सर्पदंशानं मृत्यू झालाय आणि या एकूण मृत्यूपैकी 5% मृत्यू हे सर्पदंशाचे असल्याची माहिती आहे। आश्रमशाळेतील मृत्यूंच्या आकडेवारीवरून शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येते। प्रशासनातले काही लोक अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात। म्हणून आदिवासी विभागाचे अधिकारी, मी तर म्हणेल हे आदिवासी विभागाचे अधिकारी आणि संस्था चालक मिळून या आदिवासी आश्रमशाळा भ्रष्टाचाराचा अड्डा या लोकांनी बनविलेला आहे आणि म्हणून हे दोन्ही घटक याच्यात जबाबदार आहे। दोन्ही घटकावर कडक कारवाईची आवश्यकता आहे। इंडियामध्ये काही घडलं तर ते खूप संवेदनशीलपणे घेतलं जातं आणि भारतातल्या गरिबांची माणसं मेली तरी त्याची दखल घेतली जात नाही। हा मला यातला सर्वात अस्वस्थ करणारा भाग वाटतो। या मृत्यूंमध्ये सर्पदंशानं झालेले मृत्यू हे 5% आहेत। 5% ही खूप मोठी संख्या आहे। मुळातच आश्रमशाळा ह्या दुर्गम भागात आणि जंगलात असल्यामुळं या संदर्भातली विशेष काळजी घेण्याच्या सूचना असून सुद्धा त्याचं पालन होत नाही, हाच त्याचा अर्थ आहे। सरकारनंही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे। सरकार आता त्रयस्थ संस्थेमार्फत आश्रमशाळांची तपासणी आणि ऑडिट करणार आहे। मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे। संबंधितांवर कारवाई करण्याचे, चौकशीचे आदेश दिले। पुन्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडणार नाहीत यासाठी आदिवासी मंत्री, आदिवासी विभागाला कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सर्वकष आढावा घेऊन एखादी चांगली SOP तयार करून या गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची, सरकारची आहे। अतिशय गांभीर्याने हा विषय त्यांनी घेतला। विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर आता आदिवासी विकास मंत्र्यांचे दौरे सुरू झालेत। पुढचे काही दिवस सगळं काही नियमानुसार चालेल, मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होणार नाही ना, असा सवाल आता आदिवासींमधून विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई। याचा बातमीपत्रात एक ब्रेक घेते, बघत रहा।